महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सुप्रीम कोर्टाच्या सन्मानार्थ माथेरानमधील अश्वपालांचे आंदोलन तुर्तास स्थगित। कर्जत नरेश जाधव। जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरानमध्ये माथेरान गिरिस्थान नगर परिषद व MMRDAच्या माध्यमातून क्ले फेवर ब्लॉकच्या रस्त्यांचे काम सुरू व पूर्णत्वास आले आहे। या क्ले फेवर ब्लॉक रस्त्यावरून घोड्यांचे पाय घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्याने व त्या अपघातामध्ये एका पर्यटकाला आपला प्राण गमवावा तर एक महिला जखमी झाल्याचा प्रकार घडला होता। या संदर्भात मात्र अश्वपाल यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने सदर क्ले फेवर ब्लॉकच्या माथेरान येथील स्थानिक अश्वपाल संघटना, मूळवाशी अश्वपाल संघटना, मालवाहतूक कल्याणकारी अश्वपाल संघटना या तिन्ही संघटनेच्या माध्यमातून प्रशासन स्तरावर सदर क्ले फेवर ब्लॉक बसवण्यात येऊ नये या संदर्भात लेखी पत्रव्यवहार करण्यात आले होते। परंतु माथेरान गिरिस्थान नगर परिषद व प्रशासन स्तरावरून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तिन्ही अश्वपाल संघटनेच्या माध्यमातून माथेरानमधील श्रीराम चौकात दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सर्व घोडे बंद करून आपल्या न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते। तर या संदर्भात मारिया वॉज व मॅरेथॉनमधील तिन्ही अश्वपाल संघटनेकडून माननीय सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती। परंतु माथेरान गिरिस्थान नगर परिषद प्रशासनाच्या मौन व संत कारभारामुळे ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम यांना डिप्रेशनमुळे त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने क्ले फेवर ब्लॉकच्या कामाला 2 महिने स्थगिती दिली असल्याने व माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भनगे व माथेरान पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेखर लवे यांच्या विनंतीला तसेच माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सन्मान राखत अश्वपाल संघटनांनी आपल्या ठिय्या आंदोलन हे तुर्तास स्थगित केले आहे। यावेळी अश्वपाल संघटनेकडून यापुढे या क्ले फ्लेवर ब्लॉकवरून घोड्यांचा पाय घसरून एखादा अपघात झाला व त्या अपघातामध्ये जीवितहानी झाल्यास घोडेवाल्यावर कारवाई न करण्याची व तसे लेखी देण्याची मागणी ही माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भनगे व माथेरान पोलीस ठाण्याचे निरीक्षक SD लवे यांच्याकडे करण्यात आली। परंतु या संदर्भात कोणतेही उत्तर हे मात्र देण्यात आले नाही। आदर करतो। माननीय सुप्रीम कोर्ट हे आमच्यासाठी दैवतच आम्ही आता समजू माथेरानसाठी, कारण की ह्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे 3 महिन्याचं जे पायलट प्रोजेक्ट आलं त्याच्यात आम्ही कुठलीही घाई गर्दी का कुठलाही आम्ही आरोप असा होईल आमच्यावर असं आम्ही कोणतं काम केलेलं नाही। आज आमचा सुप्रीम कोर्टाचा आदर आहे आणि दुसऱ्याचा काल आम्हाला स्टे मिळालेला आहे, त्याचा आम्ही खरोखरच खूप आम्हाला आनंद झाला आहे आणि त्याचा आम्ही खूप एन्जॉय सगळ्यांनी केला आणि आम्ही आदर करतो। पण विषय असा आहे की आम्ही सुप्रीम कोर्टाला हेच दाखवून देणार आहोत की बाबा, मी ॲडव्होकेट संतोष आखाडे, मूळवाशी अश्वपाल संघटनेचा उपाध्यक्ष। आज इथं पिढ्यानपिढ्या अश्वचालकांचा हा व्यवसाय आहे आणि हे जे व्यवसाय आपण जे करत असताना माथेरानमध्ये विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा अश्वपालकांचा विरोध नाही आहे, परंतु विरोध हा आमचा काही तात्विक गोष्टींना आहे की ज्या ठिकाणी आमच्या अश्वांचं नुकसान होतं आहे। आता जे माथेरानच्या विकासाच्या नावाखाली जे फ्लेवर ब्लॉकचे जे काही कामं चाललेत, जी तीव्र उताराच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला पत्रव्यवहार केले की बाबा तीव्र उतारावरती आमच्या अश्व पडून त्या ठिकाणी घोड्यांना नुकसान होतं आहे, अश्वांना नुकसान होतं आहे, माणसांचं काही नुकसान होतं आहे, त्या ठिकाणी आपण गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी काही पर्यायी वेज असावेत ते खोलावेत किंवा त्या ठिकाणी तो तीव्र उतारावरचा ब्लॉक काढावा आणि त्या ठिकाणी जांभा दगड बसवावा। त्या तात्पुरत्या फक्त तोंडी होकार येतो, पण लेखी असं कोणतंही ठोस आश्वासन मिळत नाही। नगरपालिका प्रशासन। नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष आखाडे, मूळवासी अश्वपाल संघटनेचा उपाध्यक्ष। माथेरानमध्ये अश्वपालक हा 3-4 पिढ्यांपासून चालत आलेला अश्वव्यवसाय आहे आणि तो अश्वव्यवसाय करत असताना या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांना ही सुविधा द्यायचं काम करतात। परंतु माथेरानमध्ये विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीने विकास जो रस्त्यांचा केला जातो हा काही ठिकाणी आज अश्वपालकांच्या जीवावर बेतणारा दिसतो। कारण मध्यंतरी असं आलं की जे तीव्र उतार आहेत त्या उतारा ठिकाणी अश्व घसरून पर्यटकांनाही दुखापत होते व घोड्यांचंही नुकसान होतं आहे। त्यासाठी अश्वपाल संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला त्या संदर्भात लेखी अर्ज निवेदन दिले, पण त्याची कुठेही प्रशासनाने दखल घेताना दिसून येत नाही की आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं की बाबा तुम्ही ज्या ठिकाणी तीव्र उतार आहे त्या ठिकाणी घोडे घसरणार नाही, पर्यटकांना नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा आपण रस्ता बनवण्यात यावा, परंतु त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। आज आम्ही माथेरानमध्ये जे काही बॅटरी व्हेकल्स किंवा रस्त्याची जो काही डेव्हलपमेंट झाली
त्याच्या संदर्भात आम्ही 22/11/2021 साली प्रशासनाला निवेदन दिलं होतं की तुम्ही जे काही कराल त्याचं एक नियोजन बनवा आणि त्या नियोजनामध्ये आमच्या आश्वपाल संघटनाही सामावून घ्या की जेणेकरून या इथे अश्वपालकांचं कोणतंही नुकसान होणार नाही, कारण हा त्यांचा उदरनिर्वाह जो चालतो तो अश्वपालकांच्या त्या व्यवसायावरती असून त्यांचं नुकसान होणार नाही याची आपण दखल घ्यावी. पण प्रशासनाने त्यालाही कुठे दुर्लक्षित करून अश्वपालकांना किंवा संघटनेला कोणत्याही पद्धती विचारात घेतलं नाही आणि त्यांचा मनमानी कारभार आज या ठिकाणी जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे ते याच्यातून दिसून येतं आणि त्यामुळे आज अश्वपालकांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टाने तुर्तास अश्वपालकांची काही मागणी मान्य करून एक 2 महिन्याचा म्हणजे 8 आठवड्यांचा स्टे या सर्व बांधकामाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा आमच्यासाठी एक शेवटची स्टेप होती की बाबा न्याय कुठे जर मागायचं असेल तर सुप्रीम कोर्टाची शेवटची पायरी आणि त्या ठिकाणी पुन्हा घोडेवाल्या अश्वपालकांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं ऐकणे मान्य केलेले आणि 2 महिन्याचा स्टे दिला आहे. त्या 2 महिन्याच्या स्टेमध्ये सुप्रीम कोर्ट पण अवलोकन करणार आहे की काय कोणती बाजू चांगली आहे, कोणती काय येतात, काय निर्णय द्यावा. आणि स्थानिकांना आम्ही स्थानिकच आहोत, आम्ही काही बाहेरून कुठे आता आलेलं नाही. तर स्थानिकांनी आमचं सुरुवातीला मागणी होती की सर्व गावांनी याच्यावर बसावं, गावाचं नियोजन गावांनी करावं, परंतु अशा पद्धतीची कोणतीही एक ठोस चर्चा या ठिकाणी झालेली नाही आहे. आमदार साहेब आले होते, आमदार साहेबांच्या वेळी आम्ही तेच सांगितलं. आमदार साहेबांनी सांगितलेलं की आपण या ठिकाणी कमिटी बनवू, पण कमिटी अजून कुठं होताना दिसली नाही आहे. म्हणजे या गोष्टीलाही महिना उलटून गेलेला आहे. तरी आमची या आपल्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की ज्या पद्धतीने आमचं हे मागणं आहे त्या पद्धतीची मागणी जर झाली तर एक चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून माथेरानचा विकासाचे नियोजन करता येईल. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.